नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2. याच्या पहिलेही आपण 10th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2. तुम्हाला फ्रीमध्ये सर्वच प्रॅक्टिस सेट मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहायला विसरू नका. कारण की तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मी तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये सांगणार आहे. तरी तुम्ही जरी व्हिडिओ मिस केला तर तुम्हाला समजणार नाही, कारण प्रत्येक गणितामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व होतात. काही विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर होत नाही, ते पुढे जातात. पण तुम्हाला जर प्रत्येक गणित समजून घ्यायचं असेल तर माझा एकसुद्धा व्हिडिओ मिस करू नका. कारण की काय, आता यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आहे ते कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द क्वेश्चन असा दिलेला आहे. आता पहा, याच्यामध्ये दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. x + y = 3, x - y = 4. आता आपल्याला याच्यामध्ये किमती दिलेल्या आहेत, काही x किमती दिलेल्या आहेत, काही y किमती दिलेल्या आहेत. ह्या किमती आपण मनाने घेऊ शकतो. कोणतीही किंमत जरी आपण घेतली तरी ग्राफ आपल्याला सारखाच निघणार आहे. त्यामुळे सारखा ग्राफ निघते. त्यामुळे पण आपण जर 5 नंतरच्या जर संख्या घेतल्या, तर तो ग्राफ खूप लांब जाईल. त्यामुळे आपल्याला 5 नंतरच्या संख्या घ्यायच्या नाही आहे. तुम्हाला घ्यायच्या संख्या फक्त 5 नंतरच्या संख्या नाही घ्यायच्या, 5 पर्यंत. म्हणजे तुमचं आन्सर जे आहे ते 5 पर्यंत येईल आणि तुम्ही ग्राफ चांगल्या पद्धतीनं काढू शकाल. तर पहा, ही इक्वेशन दिलेलं आहे आणि x ची किंमत दिलेली आहे. तर आपण इथं काय लिहिणार आहे, तर पहिले इक्वेशन लिहून समजून घ्या. इक्वेशन आहे, पेन नाही त्यामुळे एक मिनिट. इक्वेशन लिहून घेते मी. इक्वेशन आहे x + y = 3. पहा, आता सबस्टिट्यूट x = आपल्याला 3 टाकायचे आहे. या x च्या जागेवर काय टाकायचे आहे, 3 टाकायचे आहे, जेणेकरून तुम्हाला y ची किंमत मिळणार. 3 + y = 3. y = 3 - 3 म्हणजे y ची किंमत किती आलेली आहे, 0. आणि आपल्याला इथं किंमत किती आलेली आहे, y ची 0 किंमत आलेली आहे. म्हणजे पहा, आता तुम्ही जर एक किंमत टाकली तर तुमची दुसरी किंमत निघते. आता तुम्ही x ची किंमत y ची किंमत दिलेली आहे, तर x ची किंमत निघणार आहे y = 5. या इक्वेशन मध्ये तुम्हाला y ची किंमत टाकायची आहे. x + 5 = 3. x = 3 - 5 म्हणजे इथं किंमत किती आलेली आहे, x = -2. दोन किमती आपण काढलेल्या आहेत, एक 0 आलेली आहे आणि एक -3 आलेली. आता एक किंमत तुम्ही काढून पहा, कमेंटमध्ये मला उत्तर सांगा त्याचं. अशा पद्धतीने तुम्ही याचे उत्तर काढू शकता. 3 आणि 0 आणि याच्यात आहे -2 आणि 5. आणि याची किंमत मी तुम्हाला तुमच्यावर सोपवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने मला उत्तर काढून दाखवता. नंतर नाही चालत तर मी तुम्हाला सांगायला तयार आहे. तुम्ही टाकू शकता की मला हे उत्तर तुम्ही सांगा. आता यामध्ये पहा, यामध्ये पहिले दोन किमती दिलेल्या आहेत आणि एक किंमत दिलेली आहे. तर आता इक्वेशन बदललेलं आहे. x - y = 4. आता आपल्याला इथं y = 0 टाकायचा आहे. म्हणजेच x - 0 = 4. x = 4. इथं x ची किंमत किती आलेली आहे, आपली 4 आलेली आहे. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये हे 4 आलेलं आहे. म्हणजे इथं आपल्या किमती झाल्या 4 आणि 0. आता तुम्हाला -1 ही किंमत टाकायची आहे. आता ही मीच दाखवते तुम्हाला मला कसं काय टाकायची आहे. तर x - y = 4. आता x काय टाकायचं आपल्याला, -1. तर -1 - 5 = 4. -y = 4. मायनस झालं इथं प्लस. पहा, इकडे च्या तिकडे गेलं की प्लस असलं तर मायनस होते आणि मायनस असलं तर प्लस होते. -y = 5. आता हे जे y चं चिन्ह जे आहे मायनसचं, ते याला लागून जाते 5 ला, -5. म्हणजे याचं किंमत आलेली आहे -5.
आता याच्या दोन किमती झालेल्या आहेत -1 आणि -5. अशा पद्धतीनं तुम्ही हे एक्झाम्पल सोडवू शकता. अतिशय सोप्या पद्धतीनं आहे. आता या गणितामध्ये आपल्याला ग्राफ सांगितलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला याच्यात ग्राफ काढायची गरज नाही आहे. गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज हम देखेंगे 5 की ट्रिक्स. किस तरह से हम आसानी से 5 का गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज हम देखेंगे 5 की ट्रिक्स. 5 की ट्रिक्स मतलब क्या होती है कि जिस नंबर के पीछे 5 है, सपोज 15 है, 25 है, 35 है, 45 है, जिस नंबर के पीछे 5 है उसका स्क्वायर हम नहीं अगर याद रख सकते तो हम ट्रिक से निकालेंगे. देखें कैसे निकालेंगे. 15 है तो 15 की आगे का जो पहली संख्या जो है 1 है, 1 के आगे का कौन सा नंबर है 2 है. इससे बड़ी संख्या 1 से बड़ी संख्या 2 यहाँ पे पहले ही हम 25 लिख देंगे. 2 1 2, ये हो गया 15 का स्क्वायर. वैसे ही हम 25 का देखेंगे. ये देखिए हम 5 का स्क्वायर लिख लेंगे पहले और 2 के आगे का नंबर कौन सा है 3. 3 2 6. इसी तरह 35 का देखिए 25, 3 के आगे की संख्या है 4, 4 3 5. इसी तरह से आप भी 45 का स्क्वायर निकाल कर मुझे देखिए और कमेंट में लिखिए कि कैसे स्क्वायर निकालने आते.